नीट पेपर फुटी प्रकरणी शिवसेना उभाटा गटाचे कोल्हापुरात आंदोलन, आरसीसी कोचिंग क्लासेस समोर पोस्टर फाडून व्यक्त केला निषेध, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. नीट परीक्षेच्या कथित पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असताना कोल्हापूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आक्रमक आंदोलन करत निषेध नोंदवला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्राध्यापक माटेगावकर यांच्या विरोधात शाहूपुरी परिसरातील बसंत बहार इथं आणि आरसीसी कोचिंग क्लासेस समोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी क्लासच्या बाहेरील पोस्टर्स फाडून तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही, तसंच पेपर फुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेना उभाटा गटाचे शहराध्यक्ष मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. त्यांनी माध्यमांशी बोलताना शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गैरप्रकार होणं ही अत्यंत गंभीर बाब असून मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं दोषींना पाठीशी घालू नये अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. दोषींना तातडीनं शिक्षा न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण झालेल्या संतापाचे पडसाद आता रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.